या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। आज 16 नोव्हेंबर माजी भारतीय बॅडमिंटन खेळाडू पुल्लेला गोपीचंद यांचा जन्मदिवस। 2001 मध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारे दुसरे भारतीय खेळाडू। 1999 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2009 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार आणि 2014 मध्ये पद्मभूषण भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे। सध्या ते भारतीय राष्ट्रीय संघाचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये ऊस दरासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गोंधळ निर्माण झालाय। या बैठकीमध्ये ठरवून चर्चा करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे। या बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह सर्व संघटनांनी बैठकीतून उठून जाण्याचा प्रयत्न केला। कारखानदारांनी बगलबच्चे बैठकीत आणून बैठकीत वाद निर्माण केला असून ऊस दरावर अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही। जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये ऊस दरासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गोंधळ निर्माण झालाय। या बैठकीमध्ये ठरवून चर्चा करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलाय। या बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह सर्व संघटनांनी बैठकीतून उठून जाण्याचा प्रयत्न केला। कारखानदारांनी बगलबच्चे बैठकीत आणून बैठकीत वाद निर्माण केला असून ऊस दरावर अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही। मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे। या दौऱ्याअंतर्गत उद्या कोल्हापुरात मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होत आहे। या सभेला लाख मराठा बांधव उपस्थित राहतील अशी माहिती संयोजकांनी दिली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 2 टप्प्यातील उपोषण केल्यानंतर आता राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे। तत्पूर्वी मराठा समाजातील बांधवांना भेटण्यासाठी ते महाराष्ट्र दौरा करत आहेत। या दौऱ्यात ते पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना भेटणार आहेत। यानंतर उद्या दुपारी ऐतिहासिक दसरा चौकात जरांगे पाटील यांची जाहीर सभा दुपारी 3च्या सुमारास होणार आहे। या सभेचे नियोजन पूर्ण झाले असून या सभेच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी भेट देऊन पाहणी केली आहे। सभेसाठी सुमारे 500 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे। तसेच वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत। या सभेला राज्यासह जिल्ह्यातून सुमारे 2 लाख मराठा बांधव येणार आहेत असा विश्वास मराठा समन्वयक वसंतराव मुळीक यांनी व्यक्त केला आहे। या देशामध्ये आरक्षण लागू करणारी पहिली नगरी म्हणजे कोल्हापूर नगरी। या नगरीमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची ऐतिहासिक दसरा चौकामध्ये दुपारी 3 वाजता सभा होणार आहे। या सभेची तयारी जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे। यामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या तिथंच उंच असं स्टेज केलं जाणार आहे आकर्षक, आणि 4ही रस्त्याला चांगल्या पद्धतीच्या दोन्ही ची व्यवस्था आणि जवळजवळ 11 आम्ही LED स्क्रीन लावणार आहोत। त्यामुळं लोकांना यामध्ये जरांगे पाटलांचे शब्द निशब्द लोकांच्या कानापर्यंत जावे यासाठी प्रयत्न आमचा चालू आहे। यामध्ये स्टेजवर फक्त 2 व्यक्ती असतील। यामध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि मराठा योद्धा मनोज जरांगे ही 2 व्यक्ती असणार आहेत। आणि तिथून कोल्हापूरच्या जनतेला ते संबोधित करणार आहेत जरांगे पाटील, आणि साऱ्या महाराष्ट्राचं या कोल्हापूरकडं लक्ष आहे। कारण कोल्हापुरात काय घडतं त्याच्या प्रतिक्रिया पुढे जात असल्यामुळं, आणि कोल्हापूरनं आरक्षण मराठ्याचं सर्वांना दिलं होतं, ते आरक्षण पुनर्प्रस्थापित होण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांचा या ठिकाणी येण्याचा कल दिसतो आहे। त्यामुळे आमच्या अंदाजाप्रमाणे किमान 2 लाखापेक्षा जास्त समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत।
अशी आमची एक प्रकारे म्हणजे निश्चित झालेलं आहे सभेचं नियोजन. राजकीय लोकांना येण्यासाठी काय असं म्हणजे घातले होते. सध्या लोकप्रतिनिधींनी एक समाज घटकातील भाग म्हणून तिथं यावं एवढं आम्ही सर्वांनी एकमतानं ठरवलेलं आहे. हे लोकशाहीमध्ये विचार ऐकण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळं आमची मागणी काय किंवा जरांगी पाटील काय म्हणतात हे त्यांच्या पुढे जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत सुसंवाद कसा राहील. त्यामुळे या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी सामान्य नागरिकासारखं येण्यासाठी कुठलीही हरकत नाही. कोल्हापूर शहरात 37 ठिकाणी पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सभास्थळी 300 पोलिसांचा बंदोबस्त असणार असून शहरातील वाहतूक व्यवस्था बघण्यासाठी पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह 200 पोलीस तैनात असणार आहेत. धाराशिव येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी वेंकोबा मैदान इचलकरंजी येथे 6 पैलवानांची महाराष्ट्र केसरी विविध वजन गटात निवड झाली आहे. महाराष्ट्र केसरीची स्पर्धा दिनांक 16 ते 20 या दरम्यान ही स्पर्धा धाराशिव येथे होणार आहे. पैलवान श्रीमंत भोसले महाराष्ट्र केसरी गट, पैलवान प्रशांत जगताप महाराष्ट्र केसरी वजन गट, पैलवान शहाजी फल्ले 97 किलो वजन गट, पैलवान प्रणव बोंद्रे 92 किलो वजन गट, पैलवान लक्ष्मण जाधव 76 किलो वजन गट या पैलवानांची निवड झाली आहे. वरील पैलवानास माजी खासदार कल्लाप्पण्णा आवाडे, माजी आमदार सुरेशराव हळवणकर, महावीर अण्णा घाट यांचे प्रोत्साहन व पैलवान अमृतमामा भोसले, कुस्तीकोच सतीश सूर्यवंशी, कुस्तीकोच सूरज मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले. शिरोळ तालुक्यातील शिरडोन येथील गाव कामगार तलाठी रवी रमेश कांबळे याची खातेनिहाय चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटना यांच्या वतीने शोभा पांदारे, संगीता सुतार आदींनी प्राणांतिक उपोषण सुरू केलं होतं. यावेळी नायब तहसीलदार योगेश दमदाडे यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आलंय. शिरडोन येथील गाव कामगार तलाठी रवी कांबळे यांच्याकडे गोरगरीब लोकांना पेन्शन योजनेचा लाभ मिळावा म्हणून उत्पन्नाचा दाखला मागणीचे प्रस्ताव दिले होते. सदरचे प्रस्ताव देऊन देखील तलाठी रवी कांबळे दाखला देण्यासाठी वेळ काढूपणा करत होते. तसेच ज्यांचे जादा उत्पन्न आहे त्यांना मात्र आर्थिक तडजोड करून लगेच दाखले दिले आहेत आणि खऱ्या लाभार्थ्याला मात्र लाभापासून हेतुपुरस्सर वंचित ठेवण्याचा प्रयत्न तलाठी करत आहेत. तलाठी यांच्या संपूर्ण कारभाराची खातेनिहाय चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करावी या मागण्यासाठी कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने प्राणांतिक उपोषण सुरू केले होते. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष पळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनस्थळी नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांनी येऊन तलाठी रवी कांबळे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्यांना धारेवर धरून जाब विचारला. त्यांनी नोंदी तपासून 51 उत्पन्नाच्या दाखल्यापैकी 43 जणांना पात्र ठरवून 4 जणांची स्थानिक चौकशी करून अपात्र ठरवले. दरम्यान 11 लोक जादा उत्पन्न असून देखील पेन्शन योजनेचा लाभ घेत आहेत. त्याची स्थानिक चौकशी करून पात्र अपात्र ठरवण्यात येईल व याचा अहवाल 3 आठवड्यात आल्यानंतर जरूर ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी शेतमजूर संघटनेचे संस्थापक सुरेश सासने, विश्वास बालिगाटे, सरपंच बाबासाहेब हेरवाडे, पोलीस पाटील अनुराधा जाधव, दत्तात्रय लाळगे पाटील, विजय सूर्यवंशी, विजय मगदूम, महादेव पांधारे, हैदर अली मुजावर, मंडळ अधिकारी मच्छिंद्र कुंभार, तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद कांबळे, शिरदवाडचे तलाठी सुरेश खोत, यड्रावचे तलाठी गणेश आवळे आदी उपस्थित होते. दिवाळी सणाला गावी जाण्यासाठी एसटी बसला प्रवाशांची गर्दी वाढली आहे. गेल्या 4 दिवसात दिवसाला जवळजवळ 1.5 लाख प्रवाशांनी प्रवास केलाय. यात महिलांना 50% सवलत असल्याने महिलांची सर्वाधिक संख्या प्रवासात पाहायला मिळते. एसटीने जादा गाड्या सोडल्याने प्रवाशांची चांगली सोय झाली. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परगावी असलेले लोक कोल्हापुरात येतात व कोल्हापुरातून काही आपल्या परजिल्ह्यातील गावी जातात. त्यामुळे दिवाळी सणापूर्वी 4 दिवस व दिवाळी सणानंतर 4 दिवस प्रवासी संख्येत वाढ होते. त्यानुसार यंदाही एसटीला प्रवास संख्या वाढली. कोल्हापुरातून दररोज पुण्यासाठी 18 गाड्या होतात. मात्र या दुपटीने वाढ झाली. पुण्यावरून कोल्हापूरला येणारे व पुण्याला जाणारे अशा दोन्ही बाजूंचा प्रवाशांचा समावेश होतो. त्यामुळे सर्वाधिक प्रवास हा पुणे मार्गावर झाला. एसटीला रोज किमान 17 ते 18 लाखांचा वाढीव महसूल या मार्गावर मिळाला. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत.
मनोज जरांगेंना भेटून सांगितलं होतं असं कोणतंच आरक्षण मिळणार नाही. मनोज जरांगेंचा बोलवता धनी कोण लवकरच समोर येईल असं राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मनोज जरांगे यांना भेटून सांगितलं होतं असं कोणतंच आरक्षण कधीही मिळणार नाही. मुळात यांच्या मागे कोण आहे, कोण बोलायला सांगत आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत हे लवकरच समोर येईल असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी अनेक विषयावर आपली मते मांडली. यावेळी ते बोलत होते. मुळात या प्रकारचं कोणतंही आरक्षण कधीही मिळणार नाही हे मी त्यांच्या समोर त्या दिवशी सांगून आलो होतो. बरोबर की नाही? मी काही वेगळं सांगत नाही. अशी कुठची गोष्ट होणार नाही. आत्ता ते जरांगे पाटील आहेत का? ते जरांगे पाटलांच्या मागून कोणतरी आहेत ज्याच्यातनं जातीयवादामध्ये महाराष्ट्र डिस्टर्ब करायचं ठरवलेलं आहे. कारण निवडणुका तोंडावरती असताना ह्या सगळ्या गोष्टी आत्ता सुरू होत आहेत. हे काही मला इतकं सरळ चित्र दिसत नाही. त्याच्यामुळे कालांतराने कळेलच यामागे कोण आहेत. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते. स्वतःच्या जातीबद्दल अभिमान असणे हे महाराष्ट्रात होत होतं, पण दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात सुरू झालंय. यांच्या स्वार्थापायी आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतोय. माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा, मी जातपात मानत नाही, त्या माणसाला महत्त्व देतो असे म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. महाराष्ट्रामध्ये कधी महाराष्ट्र कसं होतं, जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते, अनेकांना ती गोष्ट आवडते आणि ती आवडण्याची कारणं वेगळी असतात की बाबा त्याच्यामध्ये काही खाद्य संस्कृतीचा विषय असतो, त्याच्यामध्ये काही इतर जे काही तुमच्या घरातले जे काही विषय असतात ते असतात. त्याच्यामुळे स्वतःच्या जातीबद्दल अभिमान असणं किंवा स्वतःच्या जातीबद्दल आपलेपणा असणं हे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये होत होतं. 1999 साली ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली, त्या स्थापनेनंतर मी जेव्हा इथेच भाषणात बोललो होतो ना मी ठाण्याला, की त्याच्यानंतर स्वतःच्या जातीपेक्षा दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सगळं महाराष्ट्रात सुरू झालं. आणि मी याचा धोकाही सांगितला होता की आपण उद्या जर समजा असे वागायला लागलो तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार व्हायला वेळ लागणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का दिलाय. उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने बंद करण्याची तयारी केली आहे. या योजनेचं पुणे, पिंपरी चिंचवडमधील अनेक शिवभोजन केंद्रे बंद करण्यात आली आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर महायुतीचे सरकार सत्तेवर आले. उद्धव ठाकरे यांची साथ सोडत 40 आमदारांसह एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले आणि शिंदे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद घेतल्यापासून उद्धव ठाकरे सरकारच्या अनेक योजनांना ब्रेक लावलाय. आता पुन्हा एक उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी योजना ब्रेक करण्यात येणार आहे. पुणे येथे सुरू असलेल्या 51 शिवभोजन थाळी केंद्र बंद करण्यात आले असून आता पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड येथे फक्त 35 शिवभोजन केंद्रच सुरू आहे. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून अनेक केंद्र सरकारने बंद केली आहेत. ही योजना बंद करण्याकडे पाऊल म्हणजे उद्धव ठाकरे यांना धक्का मानला जातोय. उद्धव ठाकरे सरकारने शिवभोजन थाळी योजना सुरू केली होती. त्यात 1 वाटी भाजी, 2 चपात्या, भात आणि वरण दिले जात होते. या केंद्रासाठी राज्य सरकारकडून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान दिले जात होते. ग्रामीण भागात एका थाळीमागे 50 रुपये अनुदान दिले जात होते, तर शहरी भागात 35 रुपये अनुदान एका थाळीमागे देण्यात येत होते. ग्राहकाकडून या थाळीसाठी 10 रुपये घेतले जात होते. परंतु या योजनेसंदर्भात अनेक तक्रारी येत होत्या. या योजनेत गैरव्यवहार असल्याचा संशय आल्याने सरकारकडून व्यक्त केला जातोय. यामुळे ही योजना लवकरच बंद करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. ज्या जालन्यात मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं होतं, त्याच जालन्यात उद्या ओबीसी नेत्यांची जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे या सभेत मंत्री छगन भुजबळ यांची तोफ देखील धडाडणार आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मात्र दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. या दरम्यान याच पार्श्वभूमीवर ज्या जालन्यात मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं होतं, त्याच जालन्यात उद्या ओबीसी नेत्यांची जाहीर सभा होणार आहे.
विशेष म्हणजे या सभेत मंत्री छगन भुजबळ यांची तोफ देखील धडाडणार आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं होतं. आता त्याच आंतरवाली सराटीपासून काही अंतरावर असलेल्या धाईत नगर येथील पाचोड रोडवर आरक्षण बचाव एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या या सभेत मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, रासपचे प्रमुख महादेव जानकर यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेते उपस्थित असणार आहे. अमरावतीचे खासदार नवनीत राणांनी सुरक्षा रक्षकासोबत आपली भाऊबीज साजरी केली आहे. नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानच आपल्या सख्या भावापेक्षा कुठेही कमी नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत मी भाऊबीज साजरी केली अशी भावना नवनीत राणा यांनी व्यक्त केली. राज्यासह देशभरात दीपावलीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. अशातच राजकीय नेते मंडळी देखील भाऊबीज साजरा करताना दिसली. अमरावतीचे खासदार नवनीत राणांनी सुरक्षा रक्षकांसोबत आपली भाऊबीज साजरा केली. त्या म्हणाल्या, भाऊ बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा दिवाळीतला महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. भाऊबीजेला भाऊ बहिणीकडे जात असतो. बहीण मोठ्या आनंदाने औक्षण करून भावाचं स्वागत करत असते. नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला जवानच आपल्या सख्या भावापेक्षा कुठेही कमी नाही. त्यामुळे त्याच्याबरोबरच मी भाऊबीज साजरी करत आहे अशी भावना नवनीत राणा यांनी व्यक्त केली. नवनीत राणा यांना Y+ दर्जाची सुरक्षा आहे. ही सुरक्षा त्यांना पुरवणारे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षा रक्षक, अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना औक्षण करून कपाळी कुंकू लावून त्यांना नवनीत राणांनी ओवाळले आणि यंदाची भाऊबीज साजरा केली. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.